वळते पुढल्या बातमीकडे. जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र आशा गौरव रेडिओ पुरस्कार 2025चं आयोजन करण्यात आलं. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी या महोत्सवामध्ये 5 प्रसिद्ध रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. व्हिडिओ संस्कृती जपण्याचं काम केल्यानं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे. आवड म्हणून त्यांनी कथा कविता देखील लिहिल्या आहेत. मी रामदास आठवले घराण्याचा कवी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला. नेमकं काय झालं आपण पाहूया. तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. आम्हाला शीघ्र कविताही चालेल, हरकत नाही. म्हणजे तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसी, बाहेर लावले आरसे. एक एक कविता लिहिली होती, मला आठवली तर म्हणतो ती. तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसे ना काय अर्थ, अनर्थ तर असतो. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अरे तुम्ही काय कविता कराल, पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. दरम्यान या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका आशा भोसले देखील उपस्थित होत्या. आपण पाहूया. अभी ना छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. थैंक यू सो मच. आज हर तरह से हमारा दिन बनते हुए आशीष सर पे भी आ गया. आशीष सर आप भी अब कुछ तो सुनाई दीजिए. माझा आवाज बघा. आशीष सर चलेगा. रंग बरसे. काय हा टीम रेड एफएम सजेस्टिंग पिया तो अब तो आजा. त्यांनी पिया तू अब तो आजा म्हटलं तर मोनिका ओ माय डार्लिंग मी म्हणेन. Oh, that was the punch of the day. Wow. साहेब माझी खेचत आहे, तुमच्या लक्षात आलंय ना. त्यामुळे आशाताई ज्या स्टेजवर आहेत, मी खरं सांगते, आईची शपथ सांगते, हे घरामध्ये गातात. मोठी बहिणीचा आदेश आहे तर मी तुमचाच एक गातो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. Oh, thank you आशीष जी, thank you so much. Wow. यहाँ पे एक एब्सोल्युटली माहौल बनते हुए. आप एक बात मुझे इसके लिए धन्यवाद कहिए और बहुत याद रखिए कि एक चीफ मिनिस्टर को मैंने गवाया मैम. और एक मेरे भाई को, मिनिस्टर को गवाया. वो मुझसे हमेशा गवाते हैं और मजाक करते हैं. अब मैं इन लोगों का ऐसा मजाक, क्योंकि आपने गाया इसलिए मैं बहुत बहुत आभारी हूँ, बहुत बहुत आभारी हूँ. आप मेरी बात हमेशा ही सुनते हैं. हे आशाताई तुम्हाला तर शक्य काय होतं. जेवायलाच घालायचं फक्त. आणि तुम्ही रेडिओवाले आत्ताचे, माझ्या वेळचे तर नसतीलच. म्हणजे मी 92 वर्षाची, तर ते किती असणार. तर त्यावेळेला वेगळी गाणी होती, जुनी गाणी होती वगैरे सगळं काही असं म्हणतात. आणि आता नवीन गाणी असतात आणि आता नवीन गाण्याचं काहीतरी दौर सुरू झाली.
पण मला असं काहीच वाटत नाही, कारण जिकडं तिकडं बघते मी, मला कधी माझ्यासमोर मुलं आली की माझीच गाणी म्हणून दाखवतात, किंवा रेडिओला सारेगममध्ये किंवा ते काहीतरी कुठच्या तरी त्या स्पर्धा इंडियन आयडल, तिथं आमचीच गाणी गायली जातात, दीदीची, माझी, किशोरची वगैरे सगळी. तर त्यामुळं मला असं वाटत नाही की जुनं म्युझिक गेलेलं आहे. तर जुन्या म्युझिकचा असा एक रेडिओ आहे आणि तो रात्रभर ते लावत असतो. तर मला असं वाटतं की तुम्ही पण नवीन रेडिओवर जुनी चांगली गाणी लावायला पाहिजे का, कारण मुलांचे जे ऐकण्याची जी तरा आहे ती सुधारली पाहिजे, ती आपली झाली पाहिजे, इंडियन म्युझिक आलं पाहिजे. आणि त्यामुळं आपलं म्युझिक राहील आणि आपलं म्युझिक मुलं क्लासिकल शिकायला लागतील असं करायला पाहिजे. खूप मुलं शिकतात आजकाल क्लासिकल, पण बॉलिवूडचं पण शिकतात. तर मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी याच्यामध्ये अधिक हात लावू शकाल. काय काय म्हणता? प्लग इन बिग FM 91 मध्ये जुने गाणं लावता म्हणजे. हो, तुम्ही लावता. बरं, कारण आता मी रेडिओ ऐकायला गाडीमध्ये जास्त नसतेच आणि घरामध्ये पण तुम्ही गौरवात हो हो जितू राजवड मारायला. आभार. सगळेच लावतात. आपण एकदा रेडिओ पेटर्निटीसाठी टाळ्या वाजवूया. पहिल्यांदा तुम्ही सगळे चुकता आहात. आशा ताईंची गाणी कधी जुनी होऊ शकत नाहीत. आशा कधी जुनी होऊ शकत नाही. खरंच आहे. मी जरी गेले तरी आशा, होप तुमच्या आयुष्यात हमेशा राहते. आयुष्य आशेवर चाललेलं असतं. काय होणार ह्याच्यावरच आपण जगत असतो. माझ्या आईनं माझं नाव बरोबर ठेवलं होतं, आशा. मी आशेवर जगते, नेहमी आशेवर जगते आणि जगत आलेले आहे आणि माझी सगळी आशा पूर्ण झालेली आहे. हे मला सांगावंसं वाटतं की सगळं माझं पूर्ण झाली आशा. तशी तुमची पण हो, ही माझ्याकडे देवाकडे मी प्रार्थना करते की तुम्ही लोक सगळे सुखी राहा. तुमच्या सगळ्या तुमच्या ज्या भावना असतील त्या तुमच्या पूर्ण होत. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.